देख रहे हैं विदर्भ की आवाज, खबरों की हकीकत। असे लाडके नेते आमचे बावनकुळे, असे लाडके नेते आमचे बावनकुळे। मोदा विधानसभाची जर गोष्ट केली गेली तर कामठी मोदा विधानसभामध्ये लोकनेते चंद्रशेखर बावनकुळे गेल्या कितीतरी वर्षापासून प्रत्येक लोकांचं नातं, प्रत्येक लोकांच्या मनामध्ये काम करणारे, प्रत्येक लोकांचा, तो कोणत्याही समाजाचा असो, कोणत्याही जातीचा असो, या कोणत्याही पार्टीचा असो, या कोणत्याही पक्षाचा असो। काल स्थानिक माजी नगरसेवक यांनी आरोप लावला आहे की 40,000 मतांच्या गडबडी झाली आहे कामठीमध्ये या विधानसभा निवडणुकीमध्ये। या संपूर्ण माहितीसाठी, या संपूर्ण प्रकरणामध्ये आमच्याबरोबर नगराध्यक्ष राजेश भाऊ रंगारी आहे। राजेश भाऊ रंगारीची संक्षिप्त या विषयावर आपण बोलूया। भाऊ, स्वागत आहे विदर्भ की आवाजमध्ये तुमचा। भाऊ, काल एक काँग्रेसचे नेते आणि माजी नगरसेवक रत्नदीप रंगारीने एक आरोप लावला आहे की खूप मोठा घोळ झाला विधानसभेमध्ये। लोकसभेमध्ये आम्हाला खूप सारे मतं भेटले होते, पण 40,000चा हा खूप मोठा गडबडी केली आहे विधानसभेमध्ये। बावनकुळे साहेबांना सडा आरोप लावला आहे। काय उत्तर द्या त्यांच्या आरोपाचं? खरं तर आपण नेहमी सत्याची बाजू मांडणारे विदर्भीच्या आवाजच्या माध्यमातून सत्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो। खरं तर बावनकुळे साहेब हे आपले सर्वांचे लोकनेते आहे, सर्व समाजाला घेऊन चालणारे आहे। मी आज जवळपास 24 वर्ष त्यांच्यासोबत जोडून आहे। एक बौद्ध दलित एससी समाजाचा कार्यकर्ता, ज्यांनी नगरसेवकापासून जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, नगराध्यक्ष इथपर्यंत पक्षाला आणि सर्व समाजाला घेऊन चालणारे नेते, आणि त्यांचा पारिवारिक संबंध आहे सर्वांशी, तो कुठलाही समाजाचा असो तर सर्वांशी संबंध आहे। आज ते महसूल मंत्री आहे, त्याआधी ऊर्जा मंत्री होते, आणि एवढे मोठे नेते, एवढे मोठं पद आहे की यांची ती लेवलसुद्धा नाही आहे बोलण्याची। काहीतरी तोंडाच्या वाफा करायच्या, काहीतरी बोलायचं आणि स्वतः वाहवाही घ्यायची, ही त्यांची लेवल नाही आहे। मला वाटते बावनकुळे साहेब प्रत्येक समाजाशी, प्रत्येक लोकांशी जोडून आहे। ते बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावं की कशीही घेतली तरी ते प्रत्येक घराशी अटॅच आहे, आणि ते हमखास बॅलेट पेपरही निवडणूक घेतली तरी आजही 40,000पेक्षा जास्त मतांना निवडून येतील। आम्ही तर 1 लाखाची मताची हे पकडली होती, परंतु काही फेक नेरेटिव्ह कामठी शहरामध्ये, समाजामध्ये हे लावून कामठी शहरात आम्ही कुठेतरी फेक लोकांना आज त्यांची चुकी वाटत आहे, परंतु कामठी शहरातही यापुढे शहरातही मुस्लिम समाज आणि बौद्ध समाज, दलित समाज त्यांना खूप मतदान करणार आहे। म्हणून यांच्याबद्दल मला खूप काही बोलावंसं वाटत नाही, परंतु बावनकुळे साहेब हे लोकनेते आहे, सर्व समाजाला घेऊन चालणारे आहे, आणि त्यांची उंची एवढी आहे की त्यांच्या बाबतीत आपण कितीही बोलू तरी ते सर्व समाजाला न्याय देऊन, सर्व लोकांना न्याय देऊन, आज डेव्हलपमेंटची गोष्ट केली तर ग्रामपंचायत होती, आणि ग्रामपंचायतच्या नंतर त्यांनी जी नगरपंचायत केली त्या नगरपंचायतच्या माध्यमातून सर्वच समाजाला न्याय देण्याच्या सर्वच गोष्टी करण्याचा प्रयत्न केला। हे केवळ तोंडाच्या वाफा करायच्या, काहीतरी बोलायचं, 4 लोक जमा करून नारे मारायचे, काहीतरी कोणाच्या आमच्या शासकीय कार्यक्रमात येऊन हे करायचं, हे कुठंतरी यांचं थांबलं पाहिजे। आणि ते थांबत नाही आहे एवढ्यासाठी की 4 लोक आम्हाला विचारलं पाहिजे, 4 लोकांनी, कार्यकर्त्यांनी त्यांना विचारलं पाहिजे, म्हणून हे काहीतरी असे स्टेटमेंट बाईट देतात। जनता ही ठरवेल कोण नगरसेवक होणार आहे, कोण नगराध्यक्ष होणार आहे, कोण काम करतो, 24 तास कोणासाठी काम करतो। आज अनेक वर्षापासून मी कार्यालयाच्या माध्यमातून बावनकुळे साहेबाच्या योजना, पक्षाच्या योजना सर्वांकरता सकाळी 9 वाजतापासून सायंकाळपर्यंत राहतो, आणि कोण तोंडाच्या वाफा करतो हे दिसतेच आहे। ज्या प्रकारे महाधुलाची गोष्ट केली त्यांनी की महाधुला नगरपंचायतमध्ये या विधानसभेमध्ये मायनस होतो, लोकसभेमध्ये आम्ही प्लस होतो। एक तुम्ही नगराध्यक्ष म्हणून बरेच कामं केले महाधुला नगरपंचायतमध्ये, एवढ्या कामाचा तडाखा लावला भाऊ की आज लोक तुमच्या माध्यमातून बावनकुळे साहेबांनी या विधानसभेमध्ये निवडणुकामध्ये भरघोस मतांनी या सर्वात पहिले महाधुल्यामध्ये होती, काय म्हणणं? यावेळेस 2700 मताची लीड आहे। लोकसभेच्या वेळेस जे संविधानाचा त्यांनी फेक नेरेटिव्ह तयार केला होता, आणि त्यामुळे संविधानाचे सांगून
SC समाजामध्ये दुफडी निर्माण करून ते मतं मिळवली. आज माहीत आहे महादुल्यामध्ये खरं SC समाज आहे आणि त्यांना दुफडी करणार, परंतु बावनकुळे साहेब हे स्थानिक आहे. लोकांना हे कळलं 4 महिन्यानंतर. आम्ही घरोघरी जाऊन की बावनकुळे साहेब आपल्या घराचे आहे, आपल्या जवळचे आहे, आपल्या हिताचे आहे. आपल्याकरता हे येणार आहे की काँग्रेसचे ते बाहेरचे नेते येणार आहे. लोकांना ते पटलं. लोकांनी बावनकुळे साहेबाला मतदान करण्याकरता बावनकुळे साहेब या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र प्रदेशाची जबाबदारी असल्यामुळे ते अनेक ठिकाणी होते. महादुल्यात, कोराडीत, बाकी इतर ठिकाणी विधानसभेत वेळ देऊ शकले नाही. परंतु आम्ही लोकांना घरोघरी जाऊन समजवून, पन्नालाल रंगारीजी असतील, प्रीतम लोसारवा असेल, पवन असेल, विजय जैन असतील, रामबाबू तोडवाल असतील, धनंजय भालेराव धुळस, पंकज ढोणे, सर्वांनी, स्वप्नील धोटे, नरेंद्र जोड, सर्वच लोकांनी यावेळेस मनावर निवडणूक घेतली. सर्व समाजांनी बावनकुळे साहेबाकरता प्रमुख लीडिंग करून यावेळेस 27ची लीड घेतली आणि महादुल्यामध्ये न भूतो न भविष्यती अशी लीड मिळाली. आम्हाला वाटलं 3,500ची लीड घेऊ, पण नंतरही नगरपंचायत ही भारतीय जनता पक्षाचीच बसेल. ज्यांनी जेवढ्या तोंडाच्या वाफा करायच्या त्यांनी करावं. बावनकुळे साहेबाचं काम सांगते, त्यांचं डेव्हलपमेंट सांगते, ते सर्व समाजाला घेऊन काही गोष्टी राहतात. एवढा लोड आहे त्यांच्यावर, कधी चिडतात, पण पोरगा म्हणून, परिवार म्हणून चिडतात, पण त्यांना जवळसुद्धा करतात. असे हे बावनकुळे साहेबाचं कार्य आहे. म्हणून यांच्या त्या बॅलेट पेपरवरनं 40,000च्या मतदानाचं जे बोगसगिरी सांगून राहिले, ही त्यांची लेवल नाही. राहुल गांधीचं सोडा, राहुल गांधीची की सुद्धा बावनकुळे साहेबाबद्दल बोलण्याची लेवल नाही. एवढं आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो. शेवटचा प्रश्न भाऊ, नगरपंचायत येणार आहे, महादुला नगरपंचायत, जेव्हा आपण नगराध्यक्ष म्हणून काम केलं, 25 वर्षाला मागं घेतलं का 25 वर्षात एकतर्फी सत्ता भारतीय जनता पार्टीचे आपण नगराध्यक्ष होते, उपाध्यक्ष होते, आपण बराच हा कार्यकाल आपल्या माध्यमातून या महादुल्यामध्ये पाहिला. परत यावेळेस नगरपंचायतच्या या निवडणुकीमध्ये कशा प्रकारची आपण निवडणूक बघतो? विधानसभेत बावनकुळे साहेबाची जी लीड पाहता आणि बावनकुळे साहेबांनी केवळ महादुल्याच्या जनतेला त्यांचं काम व्हावं, त्यांना व्यवस्थित पट्टा मिळावं, त्यांना व्यवस्थित 24 तास पाणी मिळावं, त्यांना सर्व गोष्टीच्या योजना मिळावं, याकरिता महादुल्याच्या जनतेला सर्व योजना मिळावं याकरिता प्रयत्न केले आहे. आणि नगरपंचायतच्या घरोघरी जाऊन सांगण्याची ही गरज नाही की कोणी काम केलं आहे. म्हणून मला निश्चितच आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की बावनकुळे साहेबाचं आणि इथच्या स्थानिक पक्ष संघटनेचं जे काम आहे, जे इतर पक्षाचं नाही आहे. म्हणून जनतेला माहीत आहे की कोण काम करणार आहे, कोण अंत्ययोजना देणार आहे, कोण राशन कार्ड बनवून देणार आहे, कोण आधार कार्ड बनवून देणार आहे, कोण पट्टा वाटप करणार आहे. हे आमच्या माध्यमातून, आमच्या पक्ष संघटनेच्या माध्यमातून होते आहे. आणि निश्चितच नगरपंचायतमध्ये महादुल्यात कोणी पक्ष संघटना कुणालाही नगरसेवकाचं तिकीट देईल, बावनकुळे साहेब कोणालाही ठरवतील, पण जनता बावनकुळे साहेबाच्या मतावर आणि जनता पक्षाचं जे काम पाहता भारतीय जनता पक्षाचाच पुन्हा झेंडा लहरावेल असं मला यावेळेस वाटतं आहे. भारतीय जनता पार्टीचाही झेंडा फडकवून बावनकुळे साहेब एक लोकनेता आहे. कामठी मोदा विधानसभापर्यंत नाही, अवघ्या महाराष्ट्रातले ते नेता म्हणून जाणले जाते, ज्यांचं नाव अवघ्या महाराष्ट्रात एक मोठं नाव म्हणून घेतलं जातं. राजेश भाऊनी हे म्हटलं आहे की 40,000चं बोगस मतदान करणारे जे लोक फक्त बडबड करतात, फक्त आपल्याला कुठेतरी दिसलं पाहिजे म्हणून कुठेतरी मीडियाच्या माध्यमातून ते चमकत राहतात आणि त्यांच्या मीडियाच्या माध्यमातून चमकणाऱ्या ह्या बोगसगिरी आता संपणार आहे, असे हमारे माजी नगराध्यक्ष राजेश भाऊ रंगारींनी आमच्या चॅनलशी बोलणार. अजून बातम्याशी भेटूया. तोपर्यंत कॅमेरा पर्सन विजय बरोबर मी शैलेश ढोरे, विदर्भ की आवाज, सच की हकीकत, मुख्य संपादक, कोराडी, महादुला, कामठी विधानसभा क्षेत्र, नागपूर.